सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार असेल. आज कामामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना आज चांगली संधी मिळू शकते. आज कोणताही वादविवाद झाला तर जास्त भावनिक होऊ नका, अन्यथा समोरची व्यक्ती तुमच्या भावनिकतेचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आज भागीदाराशी काही ना काहीतरी वाद होऊ शकतो, त्यामुळे थोडासा बोलण्यावरती संयम ठेवा. संध्याकाळी जोडीदारासोबत सासरच्या लोकांना तुम्ही भेटायला जाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्याशी संबंधित लोकांना आज सामाजिक क्षेत्रामध्ये आदर मान सन्मान मिळेल. कुटुंबामध्ये जर काही दिवसांपासून वाद सुरू असतील तर आज ते मिटून तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण नांदेल. घरामध्ये आज तुम्ही पूजेचं आयोजन कराल. आज एखाद्यासोबत पैशांची देवाणघेवाण करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही काळ थांबणं हे चांगलं होईल, अन्यथा तुमचे पैसे अडकण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठेचे भरपूर लाभ होताना दिसत आहेत. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा केल्यास भविष्यामध्ये एखाद्या मोठ्या आजाराला आमंत्रण मिळू शकतं. आज जर कोणतंही शारीरिक दुखणं जाणवल्यास तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या. व्यवसायामध्ये आर्थिक नफा कमी झाल्यानं आज तुम्हाला थोडा मानसिक ताणतणाव येईल. आज जर तुम्ही असभ्य वागलात तर त्याचा तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो. तुमच्या वडिलांसोबत आज तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यातील काही प्लॅन्सबाबत चर्चा कराल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत थोडा वेळ एकांतामध्ये घालवाल. यामुळे तुमच्यातील वाद गैरसमज हे संपुष्टामध्ये येतील आणि एकमेकांवरील प्रेम जास्त वाढेल. विद्यार्थ्यांना आज पैशांची कमतरता जाणवू शकते. लहान व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळाल्यानं ते जास्त आनंदी राहतील. तुम्ही आज तुमच्या आईला एखादी भेटवस्तू देऊ शकता, त्यामुळे तुमची आई देखील तुमच्यापासून प्रचंड आनंदी होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी आव्हानांनी भरलेला असेल. मात्र त्यावर तुमची बुद्धी आणि विवेक वापरून तुम्हाला तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला काही सल्ला देत असतील तर तो अजिबात ऐकू नका. टाळण्याचा प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला चुकीचा सल्ला देण्याची दाट शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना आज अशा काही संधी मिळतील ज्यामुळे त्यांची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला आज तुमच्या व्यवसायात देखील अपेक्षित नफा मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज तुम्ही जे कोणतंही काम कराल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्यामुळे तुम्हाला आवडणारं काम करून या संधीचा लाभ घेण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा. आज तुमची काही प्रलंबित कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांसाठी देखील आजचा दिवस अतिशय चांगला आहे. भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय जर केला असेल तर आज तुम्हाला त्यामध्ये चांगला नफा हा मिळू शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच फलदायी असेल. संध्याकाळी आईच्या तब्येतीबाबत थोडंसं तुम्हाला जागरूक राहावं लागेल. डोळ्यांशी संबंधित काही समस्या असल्यास त्या वाढू शकतात. आज एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्वतःच्या कामावरती लक्ष द्या. इतरांच्या कामामध्ये डोकवायला जाणं आज तुमच्यासाठी तोट्याचं ठरेल. आज त्यामुळे स्वतःची जास्त काळजी घ्या. मुलांची प्रगती पाहून मात्र तुम्हाला मनापासून आनंद होईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ संभवतोय. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा राहील. आज तुमच्या वरिष्ठांच्या आणि पालकांच्या आशीर्वादानं तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी गोष्ट मिळेल. आज विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. आज जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार दिल्यास तो तुमची फसवणूक करू शकतो. यामुळे कोणताही पैशांचा व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला सावध राहावं लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला पहिली भाकरी खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्ही आज तुमच्या एखाद्या मित्राच्या तब्येतीबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल. त्यासाठी तुम्ही पैशांची व्यवस्था करण्यामध्ये धावपळ कराल. आज तुमच्या कुटुंबातील खर्च अचानक वाढल्यानं तुम्ही थोडेसे त्रस्त व्हाल. व्यवसायातील एखादा करार जर आज तुम्ही फायनल केला तर त्याचे भविष्यामध्ये तुम्हाला फार फायदे होतील. आज धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानं तुमचा आदर वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील मुलांसोबत मजा करण्यामध्ये आजची संध्याकाळ घालवाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असल्यानं तुमची सर्व कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. भावंडांसोबतचे वादविवाद सुटल्यानं देखील तुम्ही आज खुश राहाल. विवाहयोग्य लोकांसाठी आज विवाहाचे प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्य या प्रस्तावाला त्वरित मान्यता देऊ शकतात. तुमच्या मुलाला जर परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. मात्र आज तुम्हाला पैसे गुंतवण्यापूर्वी व्यवस्थित विचार हा करावा लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चिक असेल. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं काही निराशाजनक बातम्या ऐकू आल्यानं तुम्ही चिंतेत असाल. आई वडिलांच्या आशीर्वादानं कोणतंही काम केल्यास त्यामध्ये यश हे नक्कीच मिळेल. प्रेमजीवनामध्ये असणाऱ्या लोकांना आपल्या जोडीदाराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमचा कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं विश्वासघात होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. आज संध्याकाळी एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा तुम्ही प्लॅन करू शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास असणार आहे. तुम्ही आज तुमच्या व्यवसायातील तोट्याचं नफ्यामध्ये रूपांतर करण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे तुमचा आजचा दिवस हा चांगला जाईल. तुमची प्रगती पाहून आज तुमचे शत्रू तुमचा हेवा करतील. मित्रांच्या रूपातील शत्रूंना तुम्हाला ओळखावं लागेल. आज नोकरीमध्ये मैत्रिणीच्या मदतीनं तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. संध्याकाळी आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर मात्र थोडंसं थांबा. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.